गरिबांचा कैवारी बनतो आणि त्यांचं नशीब बदलून टाकतो। साऊथच्या सिनेमांमध्ये आपण अशी स्टोरी अनेकदा पाहतो, पण सध्या हे सिनेमात नाही तर तामिळनाडूमध्ये खरोखर घडतंय। हो, तामिळ सुपरस्टार थलपती विजयनं राजकारणात पाय ठेवताच एक मास्टर स्ट्रोक मारलाय आणि याची सध्या अख्ख्या देशात चर्चा होते। नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ। झालं असं की रविवारी विजयच्या तमिलगा वेत्री कझगम अर्थातच TVK या पक्षानं 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपले 234 उमेदवार मैदानात उतरवले आणि या उमेदवारांची त्यांनी यादी जाहीर केली। पण या यादीत एकाच नावाची चर्चा होते, ते नाव आहे सबरीनाथन। आता तुम्ही म्हणाल हे सबरीनाथन कोण आहे? एकीकडे तिकिटासाठी बड्या नेत्यांची लाईन लागलेली असताना थलपती विजयनं आपले ड्रायव्हर राजेंद्रन यांच्या मुलाला सबरीनाथन यांना तिकीट दिलंय। राजेंद्रन हे गेले अनेक वर्ष विजय यांचे ड्रायव्हर म्हणून काम करतायत आणि याच निष्ठेचं फळ म्हणून सुपरस्टार विजयनं त्यांच्या मुलाला विरुगंबकम या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलंय आणि या निर्णयाची मोठी चर्चा होते। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। भर स्टेजवर आपलं नाव जाहीर होताच सबरीनाथन हे ढसाढसा रडायला लागलेत आणि त्यांनी तिथंच सुपरस्टार विजय अर्थातच आपल्या नेत्याचे पाय धरले आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। विजय यांनी त्यांना जवळ घेतलं आणि आपल्या हातानं त्यांचे अश्रू पुसले, प्रेमानं मिठी सुद्धा मारली। हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या स्टेजवर आणि खाली उभे असलेल्या सगळ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी। प्रसंगानंतर विजयच्या 2015 मध्ये गाजलेल्या एका जाहिरातीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। त्यामध्ये विजय आपल्या ड्रायव्हरच्या मुलीनं परीक्षेत टॉप केल्यावर तिला ज्वेलरी शॉप मध्ये नेऊन सरप्राईज देताना दिसतोय आणि आता रिअल लाईफ मध्येही विजयनं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला राजकारणाच्या मैदानात उतरून तेच रिअल लाईफ धाडस पुन्हा करून दाखवलंय। सरकार, काथी, मर्सल यासारख्या चित्रपटातून व्यवस्थेविरुद्ध लढणारा हा नायक आता खऱ्या अर्थानं निवडणुकीत अर्थातच राजकारणाच्या मैदानात उतरलाय आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी निष्ठेला दिलेलं हे बक्षीस चर्चेचं कारण ठरतंय। त्यामुळे आता सिनेमात सुपरस्टार ठरलेला विजय राजकारणात ब्लॉकबस्टर कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थलपती विजयचा हा निर्णय आणि एकूणच तामिळनाडूच्या राजकारणातली त्यांची एंट्री याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।